अनेक वर्षांनंतर प्रकाश पाटील यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरणार, आमदार विनय कोरे यांचे प्रतिपादन. उदय साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश. राजकीय प्रवासात प्रकाश पाटील यांनी अनेक वर्षांनंतर एक धाडसी निर्णय घेत जनसुराज्य शक्ती पक्षात केलेला प्रवास सार्थकी ठरणार आहे. जनसामान्यांचा विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली वाटचाल ही नक्कीच कार्यकर्त्याला घडवत असते. मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक ताकद उभी राहत असल्याचे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी मलकापूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. मलकापूर नगर परिषदेचे आघाडी प्रमुख व उदय साखरचे माजी संचालक प्रकाश पाटील, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रल्हाद पळसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत जनसुराज्य शक्ती पक्षात आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, प्रकाश पाटील यांनी आजपर्यंत निस्वार्थीपणे काम केलं. आपली राजकीय वाटचाल त्यांनी सुरू ठेवली. सामान्य माणसासाठी आपण काहीतरी करू शकतो ही भावना मनात घेऊन त्यांनी आज एक अतिशय चांगला निर्णय घेतल्याची त्यांनी यावेळी सांगितलं. निष्ठा जपत त्यांनी केलेलं राजकारण यापुढे असंच राहील असंही ते बोलताना म्हणाले. यावेळी पक्षप्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले, पाटील घराणं हे गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आहे आणि जवळजवळ मला वाटते कैलासवासी उदयसिंहराव गायकवाड साहेब यांच्यापासून आम्ही गायकवाडांची एक निष्ठा आहे आणि कुठंतरी गेल्या 5 वर्षात आत्तापर्यंत आम्ही कुठलाही पक्ष सोडलेला नाही किंवा किती अडचणी आला, संकट आलीत तरीसुद्धा आम्ही न डगमगता सगळ्या संकटांना सामोरं गेलो आहे. बऱ्याच वेळेला पक्ष सोडायची म्हणून बरीच बॉधिवेशन आलीत, आपल्यावर हे आलीत, काय म्हणतात त्याला, दबाव आलेत, तरीसुद्धा आम्ही त्या दबावाला न दुमालता पक्षाची एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. परंतु आत्ता कुठंतरी या 3-4 वर्षात असं वाटायला लागलं की आपल्या एकनिष्ठेची किंमत आपल्या गटात आत्ता नाही आहे आणि आपल्याला कुठंतरी आता मानास्पद वागणूक मिळत आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. यावेळी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपसभापती महादेव पाटील, बाबा काटकर, रमेश चांदणे, बाबा लाड आदी मान्यवर उपस्थित होते. केके न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.